कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। असं झालं सगळं। इतकी कंटाळली ना अगं, तुला काय सांगू। दिव्या, काय दिव्या वेडी आहेस का तू? अगं कुठे कुठे नाही शोधलं मी तुला, अशी कुठे गायब झाली होतीस न सांगता? काय पद्धत आहे यार ही? ए तू माझ्यावर चिडचिड करू नको हं? मी तिथून निघून आले कारण मला कंटाळा आलाय। मला नाही द्यायची ही टेस्ट बिस्ट, आणि पद्धतीचं तू मला नको सांगू। घरच्या सुनेची टेस्ट घ्यायची ही कुठली पद्धत आहे तुमच्या घरच्यांची? आधी मी फक्त बोलत होते, पण आता मला खरंच वाटायला लागलंय की मी जळत्यानी खऱ्यावर चालती। अगं दिव्या, थोडक्यासाठी मागे का फिरायचं आपण? तू जरा समजून घे ना मी काय म्हणतोय ते। हे बघ दिव्या, एक गोष्ट लक्षात ठेव, अंधारानंतर नेहमी प्रकाशाचंच साम्राज्य असतं बरं का। अगं वाईटानंतर नेहमी चांगलंच होतं। तू प्लीज या वेळेस माझं ऐक, लक्षात ठेव, नशिबात राजयोग असेल ना तुझ्या। मला नाही द्यायची ही टेस्ट। त्या हॉटेलमध्ये मी परत जाणार नाही। ठीक आहे, नाही ऐकायचं तुला माझं? नाही शेवटचं विचारतोय हा। नाही म्हणजे नाही चंदन। ठीक आहे, जा तुझ्या घरी, जा ना, आहे का हिम्मत? जा। ए हॅलो, तू मला नको सांगू हं काय करायचं। मी माझं बघून घेईन, मला कुठे जायचंय, घरी जायचंय की नाही जायचंय ते। अरे यार, ही रागात परत काही डिसिजन घेईल आता। हिला अगोदर इथून घेऊन गेला पाहिजे। दिव्या, दिव्या प्लीज एक मिनिट ऐक माझं। अगं बाबा आता खूप खुश झालेत, आपण तयार आहोत म्हटल्यावर। हे बघ, फक्त फक्त थोडे दिवस ऍडजस्ट कर प्लीज, हे शेवटचं आहे। हो, मग माझं पण बोलणं करून दे त्यांच्याशी। मला त्यांना काहीतरी सांगायचं। काय सांगायचंय? ते मी माझं बघेन ना, मी सांगेन काय ते। ठीक आहे, बोलणं करून देतो मी, पण आत्ता प्लीज इकडनं चल। हे बघ, इकडे तमाशा नको। मी तमाशा करतेय? मी सतत तुझं काय ऐकायचं? दिव्या, मला बोलायचंय तुझ्यासोबत। चल 2 मिनिटं, चल बोलायचंय। दिव्या, शांत डोक्याने विचार कर ना, तुला कळत नाहीये तुझी अवस्था काय आहे आता। तुला नाही माहिती सुद्धा, ते हॉटेल खूप घाण आहे। मी नाही जाऊ शकत अगं तिकडे। तू माझी सिच्युएशन समजून घे ना यार। मुळात आता तू जर घरी गेलीस ना, तर तुझे घरचे तुझ्या डोक्यावर प्रश्नांचा डोंगर टाकतील। कोणासोबत पळून गेली होतीस, कुठे होतीस, काय करत होतीस, आणि आता परत कशाला आलीस? दिव्या, आहेत का या प्रश्नांची उत्तरं तुझ्याकडे? बरं, तू जर चंदनविषयी घरी सांगितलंस ना, तर ते विचारतील चंदन कुठे आहे। मग काय करशील तू? आणि आत्ता जर तू चंदनला घरी घेऊन गेलीस ना, तर वेगळंच रामायण होईल। तुम्ही पळून का गेलात वगैरे वगैरे। हे बघ दिव्या, डोक्यात असा राग घालून नको ते निर्णय घेऊ नकोस। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।